Welcome student. After a long break, today we start the inverse trigonometric function. It is the most interesting part of a trigonometric function. So we have already drawn a graph of all trigonometric functions like sine, cos, tan, cot, sec and cosec. So this year our aim is to find the domain and range of inverse trigonometric function. So first of all, what is the inverse of function? So inverse of function exists if the function is bijective. So bijective means it is a 1, 1 and onto. Otherwise we can't find the inverse of function. Now if you consider the first function, that is f of x is equal to sin x. See, so domain of function is R and range is -1 to 1. Domain means real line मधले कोणते नंबर्स या फंक्शन ड्रॉ करताना पार्ट घेतात, दॅट इज द डोमेन ऑफ फंक्शन. आणि सॉरी एक्स ॲक्सिस वरचे आणि वाय ॲक्सिस वरचे कोणते पॉइंट पार्ट घेतात तुमचा ग्राफ ड्रॉ करताना, दॅट पॉइंट इज अ range of a function. So first function is a sine function. So I here draw a curve, sine curve. So this is obvious आहे, इथे असं कोणताही नंबर काय झाला नाहीये, प्रत्येक रिअल नंबरसाठी इमेज अवेलेबल आहे. सो इट इज अ ऑन टू फंक्शन. आता आपल्याला जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फंक्शन काय लागतं, इट इज अ 1, 1. आता 1, 1 साठी आपण 11th मध्ये काही टेस्ट घेतलेल्या, व्हर्टिकल लाईन टेस्ट अँड हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट फॉर अ 1, 1 फंक्शन. सो इफ आय कन्सिडर अ व्हर्टिकल लाईन, आता ही व्हर्टिकल लाईन आपण सपोज कन्सिडर केली अँड इट्स मूव फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड. आणि असं आपण मूव्ह करत असताना जर तुम्ही चेक केला तर इथे या पॉइंटला मी आले, तर या पॉइंटला आपल्याला ही लाईन या कर्वला किती पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. आता जिथे ग्राफ ड्रॉ केला त्यावरून तर ॲटलिस्ट आपल्याला 1, 2, 3 अँड 4 पॉइंट मिळतात. हे 4 पॉइंट नाही आहेत, ॲक्च्युली हा इन्फायनाईट कर्व असल्यामुळे इन्फायनाइटली मिनी पॉइंटला लाईन आपली काय करते, इंटरसेक्ट करते. जर लाईन एकापेक्षा जास्त पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल देन इट इज नॉट अ 1, 1. अँड इफ इट इज नॉट अ 1, 1 देन वी कांट फाइंड द इन्व्हर्स ऑफ फंक्शन. मीन्स वी हॅव टू रिस्ट्रिक्ट domain of a sine function so that the function is 1, 1. आता इथे जे वेगवेगळे पार्ट आहेत त्यामधला काय जो रिपीट होणारा पार्ट आहे, सपोज आपण हा साईनचा कर्व केला तर इथून मी इथे डार्क केला, हा जो पार्ट आहे हा इथे येतो, मग इथे येतो, इथे येतो, असं इन्फायनाईट टाइम काय होणार आहे, तो रिपीट होणार आहे. एवढंच जर आपण डोमेन रिस्ट्रिक्ट केला कुठून कुठे, -π/2 to π/2, तर काय होईल. आता आपण व्हर्टिकल लाईन टेस्ट घेतली, एवढ्या पार्टसाठी चेक करतोय आपण. सी, तर ही लाईन प्रत्येक वेळी काय होतं, ॲटमोस्ट 1 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. आता एवढं रिस्ट्रिक्ट केल्यामुळे साइन फंक्शन इज अ 1, 1. आणि 1, 1 झाल्यामुळे आपण काय करू शकतो, याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. बघा आता ग्राफ आहे, याचा आपण इन्व्हर्स काढताना ग्राफ काय केला, अँटी क्लॉकवाईजमध्ये डायरेक्शनमध्ये 90 डिग्रीमध्ये शिफ्ट केला, मूव्ह केला आपण. तर हा तुमचा कर्व तयार झाला. आता इथे आपण फंक्शन 1, 1 का लागतं, कारण जेव्हा आपण आता फंक्शन कन्सिडर करणार तेव्हा हा तुमचा डोमेन असतो. आणि व्हर्टिकल लाईनमध्ये काय होतं, फंक्शन केव्हा एक्झिस्ट होतं, जेव्हा ॲटमोस्ट 1 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार. इथे काय होणार आहे बघा, एकापेक्षा जास्त पॉईंटमध्ये काय होतं, हे इंटरसेक्ट होते म्हणजे फंक्शन राहणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतो, हा डोमेन आधी रिस्ट्रिक्ट करावा लागतो. हा डोमेन आपण कुठून कुठे रिस्ट्रिक्ट केलाय, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. आता हा कर्व आपण फक्त जो रिस्ट्रिक्टेड कर्व आहे तो आपण ड्रॉ करणार. कुठून कुठे आहे तो, π/2 टू -π/2, सॉरी 1, दिस इज -1. म्हणजे कर्व कसा आला आपला, इथून इथे स्टॉप झाला. आता दॅट इज युअर फंक्शन
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. सो आता डोमेन कळायला पाहिजे. डोमेन म्हणजे एक्स ॲक्सिस, रेंज मीन्स वाय ॲक्सिस. सो फंक्शन एफ फ्रॉम close interval minus 1 to 1 and the range of function is close minus pi by 2 to pi by 2. So this is inverse function from close interval minus 1 to minus pi by 2 to pi by 2. आणि ॲक्च्युली हा एवढाच पार्ट नाही. तुम्ही इथून इथे एवढा पार्ट घेतला, कलर केला आणि एवढाच जरी ड्रॉ केला, तिथेही इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं. असे इन्फायनाइटली मेनी ब्रांच आपल्याला मिळणार आहेत. त्यातली आपल्याला कोणती सिलेक्ट करायची साईनसाठी? मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 एवढाच कर्व करणार. ही पण आहे. दिस इज कॉल्ड अ ब्रांच ऑफ अ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स अँड दिस इज कॉल्ड अ प्रिन्सिपल ब्रांच, जे आपल्याला यूज करायची. सेम आता जसं साईनसाठी केलं सेम आपलं कॉससाठी होणार. हा कॉसचा ग्राफ आहे. इथे पण व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली तर हे 1 1 नाही आहे. हे 1 1 नाही आहे म्हणजे आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं आहे. आणि हे रिस्ट्रिक्ट कुठून कुठे करायचं आहे आपल्याला? 1 1 नाही म्हणजे रिस्ट्रिक्ट करायचं आहे. आणि रिस्ट्रिक्ट कुठून कुठे करणार आपण? 0 टू पाय. 0 टू पाय म्हणजे जेव्हा आपण हे शिफ्ट करणार इन्व्हर्स फंक्शनसाठी, तेव्हा आपलं कॉस इन्व्हर्स फंक्शन कसं तयार होणार आहे? इट इज दिस इज पाय बाय 2. सो इट इज 1 minus 1 पाय 0. म्हणजे आपलं रेंज काय आली? कॉस फॉर कॉस एफ ऑफ एक्स फ्रॉम क्लोज 0 टू पाय minus 1 to 1 close 0 to pi. This is a principal branch of cos inverse x. So this is a principal branch of cos inverse x. Third function is f of x is equal to tan x. So domain of tan is R minus deleting 2n plus 1 pi by 2 where n belongs to z to real number. आता हे डिलीटिंग का केलंय? कारण या ठिकाणी पाय बाय 2, 3 पाय बाय 2, मायनस पाय बाय 2, मायनस 3 पाय बाय 2 फंक्शन इज नॉट डिफाईन. इन्फिनिटीला जातोय म्हणजे कर्व आपला कुठे या पॉईंटसाठी व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल नाही आहेत, ते आपण पॉईंट काढून टाकले. सो दिस इज अ डोमेन अँड दिस इज अ range. So this is graph of tan x, function tan x. आता सेम हॉरिझॉन्टल लाईन, पुन्हा जर आपण हॉरिझॉन्टल लाईन फ्रॉम अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह केली तर इथे पण काय होतं? इन्फायनाइटली मेनी पॉइंट आपल्याला मिळतात ज्याला ही लाईन इंटरसेक्ट करते. सो इट इज नॉट अ 1 1 आणि ही 1 1 नाहीये, त्यामुळे आपल्याला ती रिस्ट्रिक्ट करायला हवी. आणि रिस्ट्रिक्ट आपण कुठून कुठे करणार? फॉर टॅन इट इज मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 म्हणजे या दोन व्हॅल्यू आपण, बाकीच्या राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपण डिलीट करणार. सो युअर टॅन इनव्हर्स एक्स ग्राफ इज, सो दिस इज युअर ग्राफ. आपण हे जर शिफ्ट केलं इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये शिफ्ट केल्यानंतर हा कर्व मिळणार आहे. आणि हे फंक्शन कधी एक्झिस्ट होणार? फंक्शनसाठी आपला रूल आहे ॲटमोस्ट 1 पॉईंट पाहिजे. इथे जर इन्फायनाइटली मेनी अजून ग्राफ काढले असते तर इन्फायनाइटली मेनी पॉईंट मिळेल. म्हणजे उरलेले सगळे आपल्याला कॅन्सल करायचे आणि फक्त कोणतं ठेवायचं आहे? पाय बाय मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मधला. म्हणजे आपला कर्व कसा येणार? इट इज इन्फिनिटीकडून आलाय इथे, इथून तो कुठे जाणार? खाली जाणार. एवढाच कर्व आपण काय करणार आहोत? कन्सिडर करणार आहोत टॅनसाठी. मग आता टॅन इनव्हर्स एक्स साठी आपला डोमेन आणि रेंज काय येणार? सो टॅन इनव्हर्स एक्स, सो डोमेन मीन्स रिअल नंबर. एक्स ॲक्सिसवर सगळे पॉईंट येतात, इन्फिनिटीला जातोय. टू रेंज आता इथे बघा मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मधले पॉईंट आहेत
पण π/2 आणि -π/2 हे पॉइंटला तुमचं फंक्शन वेल डिफाईन नाही आहे. त्यामुळे इथे घेते ना ओपन इंटरवल -π/2, π/2. So this is principal branch of tan inverse x. सेम कॉट इन्व्हर्सचा ग्राफ काढायचा आणि तुम्ही डोमेन आणि रेंज ऑफ कॉट इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. सोपं आहे, सेम आहे. आपण आता घेणार आहोत सेकचा घेणार आणि कोसेकचा तुम्ही करायचं. सी. सो नेक्स्ट कर्व इज f of x is equal to sec x. सो फंक्शन f फ्रॉम r डिलीटिंग. पुन्हा हे डिलीट केले म्हणजे इथे फंक्शन काय नसतं, वेल डिफाईन नसतं. ते पॉईंट फक्त आपण रिअल लाईन मधून काढून टाकतो. टू r मायनस ओपन इंटरवल -1 to 1. आता हे मायनस का केलंय, तर जर सेकचा आपण ग्राफ कन्सिडर केला तर -1 to 1 हा जो स्पॅन आहे ती या स्पॅनमध्ये तुमचा सेकचा कोणताही पॉइंट काय होत नाहीये, आपल्याला अवेलेबल नाहीये. ते कुठेच नाहीये ना, सेकची अशी कुठचीच व्हॅल्यू नाहीये, अँगल नाहीये ज्याची व्हॅल्यू -1 to 1 येते. सॉरी. सो r मायनस ओपन इंटरवल -1 to 1 आपण काढून टाकले, कारण 1 ला व्हॅल्यू मिळते, -1 ला पण व्हॅल्यू आहे सेकसाठी. आता हा झाला सेकचा कर्व. सेम हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. इथे पण इन्फायनेटली मेनी मिळत आहे. सो इट इज नॉट अ 1-1 फंक्शन. त्यामुळे आपण रिस्ट्रिक्ट कुठे करणार आहोत. सो फॉर सेक एक्स इट इज 0 to π. एवढाच कर्व आपल्याला घ्यायचा आहे, कन्सिडर करायचं. म्हणजे आपलं काय होणार आहे, जर आपण ग्राफ शिफ्ट केला तर आपला सेक एक्स साठी सेक इन्व्हर्स एक्सचा ग्राफ कोणता येणार आहे, हा जो पॉझिटिव्ह साठी होता याचं हे हा आला पॉझिटिव्हचा कर्व इकडे घेतला, निगेटिव्हचा कर्व आपण इथून खाली गेला. So range of sec inverse x is, रेंज कुठून होणार आहे, r डिलीटिंग. बघा बाकी इन्फिनिटीला जातोय, फक्त हा मधला पोर्शन नाही. दॅट इज ओपन इंटरवल -1 to 1 टू द डोमेन इज, डोमेन कुठून कुठे होतोय आपला 0 to क्लोज 0 to पाय, क्लोज 0 to पाय. फक्त हा पॉइंट नाहीये, कोणता, मायनस सिंगल पॉइंट π/2. सो दिस इज अ प्रिन्सिपल ब्रांच ऑफ सेक इन्व्हर्स एक्स. सेम कोसेक साठी तुम्ही रेंज आणि डोमेन फाइंड आउट करायचं आणि ग्राफ पण प्लॉट करायचे.